आमचे गावचे सतीश फडके हे उभा आहेत आणि विष्णुपंत केसरकर हेही उभा आहेत आणि ह्या जोडीला चांगली मान्यता आता सध्या या भागातून मिळत आहे उमेदवार म्हणून. विष्णुपंत केसरकर, कारण प्रत्येक वेळी कारखान्याच्या वेळी जे त्या बाजूला असतील त्या बाजूचं पॅनेल आहे आणि लोकमत चांगलं आहे आणि त्यांचाच या ठिकाणी धुरळा उडणार यात काही शंका नाही. बऱ्याच लोकांचा कौल आता शिंदे गट किंवा भाजप गटाकडाच आहे. शिंदे गटातून ते आहेत आणि त्यांचा इथं भगवा पटेल अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आम्ही गावच्या माणसाला सहकार्य करणार 100%, 101% करणार. लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी राबवलेली आहे. हे श्रेय दुसरं कोणाचं नसून हे फक्त आमचे ज्या वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते त्यांनीच ही योजना आणलेली आहे आणि त्यांनी ज्या महिलापर्यंत ती पोहोचवलेली आहे. गावचा माणूस आहे, तालुक्याला लेवलला जर जात असेल तर त्याला पूर्ण गावचा पाठिंबा राहतोय. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील पेरनोली जिल्हा परिषद आणि वाटंगी पंचायती समितीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारांची रणनीती, कार्यकर्त्यांची हालचाल आणि मतदारांचे बदलते मूड हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थेट ग्राउंडवर जाऊन घेणार आहोत. काय म्हणतंय पेरनोलीचं राजकारण? काय आता चालू आहे की सगळे लोक येतात जातात, चाललं आहे आपलं. प्रत्येकाचा प्रचाराचा धुरळा चालूच आहे. आता वेगवेगळे आपले ह्या ठिकाणी जेवढे राजकीय पक्ष आहेत ते या निवडणुकीला सामोरे गेलेत आणि प्रत्येकाची येणं जाणं चालू झालं आहे. यावेळी कोण गुलालाचा धुरळा उडवणार? या वेळेला गुलाबाचा धुरळा आमचे या पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघातून आणि वाटंगी पंचायत समिती या गटातून आमचे गावचे सतीश फडके हे उभा आहेत आणि विष्णुपंत केसरकर हेही उभा आहेत आणि ह्या जोडीला चांगली मान्यता आता सध्या या भागातून मिळत आहे उमेदवार म्हणून आणि त्यांचाच या ठिकाणी धुरळा उडणार यात काही शंका नाही. कारण जे विष्णुपंत केसरकर आहेत यांनी बऱ्याच ठिकाणी फार विखे चव्हाण पाटील आधी वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी या राजकारणामध्ये झोकून दिलेलं आहे. बाकीचं कॉलेज बाकीचं हे ते काय न करण्यापेक्षा त्यांनी राजकीय आणि सामाजिक याच्या क्षेत्रामध्ये बरीचशी कामं केली आहेत आणि ही काय फक्त आमच्या गावापुरती मर्यादित नाहीत. आमचं गाव बघितलं तर साहेब हे भौगोलिकदृष्ट्या अतिशय मागासलेलं गाव आहे आणि इथली भौतिक सुविधा बघितली तर फार हे आहे. इथली लोकं जी आहेत ती जास्तीत जास्त मुंबई या ठिकाणी आहेत, कारण शेती आणि पाणी हा अभावच नाही या ठिकाणी. त्यामुळं साहेबांनी केसरकर साहेबांनी या ठिकाणी ज्या वेळा ते पंचायत समिती असेल, कारखाना असेल, या माध्यमातून या कारखान्याच्या माध्यमातून एक हिरण्यकेशी नदीवरून 2-2.5 किलोमीटर पाईपलाईन टाकून या ठिकाणी आपल्या पिकांना इथल्या शेतीला पाणी हे नव्हतंच ते या ठिकाणी पोचवलेलं आहे. यामध्ये दूध संस्था, पतसंस्था आणि या कारखान्यामध्ये आमच्या गावातली बरीच जवळजवळ 20 ते 25 लोकं त्या ठिकाणी आमचे रोजगाराला आहेत आणि त्यांचे संसार उभे केलेले आहेत. हे जर सगळं श्रेय असेल तर ते आमचे आता सध्या या निवडणुकीला सामोरे जाणारे जिल्हा परिषदेचे हे जे आपले केसरकर साहेब आहेत तेच आहेत आणि त्यांनी बऱ्याच दिवसापासून जे उपकार या गावावरती आहेत. सतत मार्गदर्शन आहे या गावाला आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीला ते कायमपणे उभा राहतात आणि त्यामुळं आणि हे का आमच्या गावापुरतं मर्यादित नाही, या गावामध्ये सगळ्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये पण त्यांच्याच नावाची चर्चा आहे आणि जुनी जाणती आणि नवीन मुलंही त्यांच्या पाठीमागच आहेत आणि त्यांचाच या ठिकाणी विजय होणार यात काही वेगळे हे नाही. तसे दुसरा आपलं पंचायत समितीचा जर हे घेतला वाटंगी पंचायत समितीचा तर या ठिकाणी सतीश फडके हे आमचे आहेत. यांचाही लहान अगदी वयापासून एका सार्वजनिक मंडळातून या ठिकाणी भाविशारी कला क्रीडा मंडळ म्हणून आहे याच्यातून त्यांचा उगम झालेला आहे. त्यातून तो जात असल्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच या मंडळाचं अध्यक्षपद भूषवलं आणि या अध्यक्षपदाच्या ह्याच्यातून सामाजिक गावातली कामं किंवा काही असेल, कुठले उत्सव असतील काय असतील, या ह्याच्यातून महिलापासून लहान मुलापासून कॉलेजच्या युवकापर्यंत आणि म्हाताऱ्या माणसापर्यंत त्यांना जे काय लागणाऱ्या ज्या म्हणजे काही जीवनावश्यक वस्तू असू दे, कोणाची अडीअडचण असू दे किंवा काही असू दे, त्या प्रत्येक ठिकाणी ते ठामपणे उभारलेले आहेत. आणि याच जोरावर त्यांनी नंतर आपली ग्रामपंचायत लढवली आणि या ग्रामपंचायतीमध्ये पण त्यांनी स्वतःची सत्ता त्या ठिकाणी आणली आणि सत्तेत असल्यावेळी त्यांच्या या ठिकाणी आरक्षण पडलं, महिला आरक्षण, आणि त्यावेळी त्यांच्याकडं डेप्युटी सरपंच पदाची धुरा आली आणि सरपंच आणि डेप्युटी ह्या दोन्ही हे करत त्यांनी गावचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने साधलेला आहे. या ठिकाणी त्यांना म्हणजे वृद्ध असू देत किंवा माता भगिनी असू दे या गावच्या किंवा बाकीचे तरुण वर्ग असू दे, इतर बाकीचे सगळे हे असेल ते सगळे त्याला मानतात. त्यामुळे त्यांच्या बाबतीत ही काही शंका नाही. केसरकर साहेब एक पुरोगामी विचाराचे आणि हे एक नवीन विचाराचे हे असल्यामुळं ही सांगड अतिशय छान आहे आणि या ठिकाणी आंबेडकर साहेबांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. आणि या ठिकाणी जे आता ज्यावेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे होते त्यावेळा त्यांनी
लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी राबवलेली आहे. हे श्रेय दुसरं कोणाचं नसून हे फक्त आमचे ज्या वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते त्यांनीच ही योजना आणलेली आहे आणि त्यांनीच या महिलापर्यंत ती पोचवलेली आहे. आत्तापर्यंत या महिलांचा सन्मान कधीही कुठल्या सरकारनं किंवा बाकी कुणीही केला नव्हता. आमच्या या सरकारमध्ये ते ज्यावेळा मुख्यमंत्री होते त्याच वेळा त्यांनी हे केलं आहे आणि इथून पुढे ते चांगले लोकाभिमुख निर्णय घेतील यासाठी आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला आंबेडकर साहेबांसारखं पालकमंत्रीपद त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचा पालकमंत्रीपदाचा उपयोग त्याने हा कोल्हापूर जिल्हा जो मागासलेला म्हणून सांगितलेला आहे, हा कोल्हापूर जिल्हा अतिशय चांगल्या पद्धतीनं याच्या शहरीकरणामध्ये यावा, दळणवळणाची इथली हे व्हावी यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जोमाने प्रयत्न चालू केलेले आहेत. त्यामुळं त्याच पक्षाला किंवा त्यांच्याच चिन्हाला धनुष्यबाणालाच या ठिकाणी मतदान चांगल्या पद्धतीने होईल आणि तीच लोकं या ठिकाणी निवडून येतील आणि तीच विकासासाठी योग्य असतील असं मला वाटतं आहे आणि बाकीच्या लोकांना पण तेच वाटतं आहे. धन्यवाद. मामा नमस्ते. नमस्ते. काय कुठला मतदारसंघ येते तुमचा? आमचा जिल्हा परिषद पेरनोली आणि पंचायत समिती वाटिंगी. पेरनोलीत कोणकोणते उमेदवार उभं होतील असं वाटते तुम्हाला? आता सध्या पाहिलं तर आमचा जुने जाणते म्हणजे जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णुपंत केसरकर. कारण प्रत्येक वेळी कारखान्याच्या वेळी जे त्या बाजूला असतील त्या बाजूचं पॅनेल आलं आहे आणि लोकमत चांगलं आहे. मी स्वतः प्रचाराला जातो कारण जिथे जाईल तिथे नेटवर्क प्रत्येक गावात म्हणजे ग्रामपंचायत विरोधी गट असो किंवा सत्ताधारी एक गट आमच्याकडे असल्यासारखं आम्हाला वाटतं. आणि पंचायत समितीला आमचा नौका जरी उमेदवार असला तर त्यांच्याबरोबर ओढूतरडून आणि आमचे पण थोडंफार लोकमत आहेच या दृष्टिकोनातून आमच्या सतीश फडके या बाजूचा म्हणजे वाटिंगी मतदारसंघात बसेल असा म्हणजे अंदाज आहे. आणि पेरनोलीच्या पंचायत समितीचा काय एवढा आमचा परिचय नाही कारण आम्ही त्या बाजूला शक्यतो नाही. पूर्व भाग आमचा आल्यामुळं आम्ही ह्याच साईडला म्हणजे जास्तीत जास्त हे आहे. मामा नमस्ते. नमस्कार. काय राजकारण सुरू आहे की आता? इथं राजकारण चालू आहे. इथं जुने केसरकर साहेब यांच्या माध्यमातून इथं चांगली भूमिका आहे. त्यांच्याबरोबर आमचे तालुका पंचायतचे सतीश फडके आहेत आणि शिंदे गटातून ते आहेत आणि त्यांचा इथं भगवा पाठवेल अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. असं आता कार्य चालू आहे इथं. या पद्धतीत त्यांचं बहुमत सुळगावात आहे आणि लोक त्यांना चांगल्या पद्धतीत मानतात आणि कार्यरत आहेत ते. अशा पद्धतीत सुळ्यात लोकमत त्यांचं आहे चांगलं. हे असं लोकमत चांगलं असण्यामागचं कारण काय असू शकतं? कारण म्हणजे त्यांनी 50 वर्षे इथं राजकारण केलेलं आहे. सुळेगावामध्ये तालुक्यामध्ये ते जिल्हा परिषद सदस्य होते, तालुका पंचायतीचे सभापती होते, कारखान्याचे चेअरमन होते. त्यामुळं त्यांनी विखे चव्हाण पाटलांच्या पाठीकडे राहून त्यांनी संस्था लोकांना उभा करून दिल्या. कार्य त्यांचं इथं मोलाचं आहे केसरकर साहेबांचं. त्याच्यात आम्ही सगळी त्यांच्याबरोबर आहे. आणि आता तुमच्या गावचे पण पंचायत समितीचे उमेदवार आहेत की ते कसे आहेत? सतीश फडके आहेत, ते चांगले आहेत की. ते कार्यरत आहेत, नवीन आहेत. त्यांचाही व्यवसाय थोडाफार आहे, कोंबडी कुक्कुटपालन हे ते. आणि आता नवीन ते उतरलेत आणि ते कार्य करून गावाला लोकांना सगळ्यांना सहकार्य करतील आणि त्यांच्या केसरकर साहेबांच्यावरती पुढे जाण्याची त्यांची इच्छा आहे आणि लोकांची मानसिकता त्या पद्धतीची आहे. काय मामा काय म्हणतोय राजकारण? राजकारण काय म्हणतं आता चाललंय की सगळं जिल्हा परिषद पंचायत समिती आता काय निकरीचं राजकारण चालवलं आहे. अत्यंत चुरशीची वाटिंगी आणि पेरनोली मतदारसंघात चुरशीचे उमेदवार उभारलेले आहेत. बघूया आता लोकांचा कौल कुठल्या बाजून जातोय ते. लोकांचा कौल तरी पण चर्चा असते की फिरताना इकडे तिकडे. हां असं काय आता लोकांचं काय सांगता येत नाही. आता राजकारण काय चाललेलं आहे बघता येत नाही साहेब. एका रात्री राजकारण बदललं जातं आहे, बरोबर आहे ना. पैशाच्यावर सगळ्या जोरावर राजकारण बदललं जातं आहेच की. हां त्यामुळं नेमका हाच उमेदवार येईल हाच येणार नाही याचं काय सांगता येणार नाही ने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जरा शिंदे भाजप याची वारं वाहत आहेच की. मोदीचं सरकारांचं वारं आहेच. त्यामुळं बऱ्याच लोकांचा कौल आता शिंदे गट किंवा भाजप गटाकडं असं आहे. बघूया आता काय निकाल काय लागतोय ते. येत्या
5 फेब्रुवारीला इलेक्शन होणार आहे. नाही, तुमच्या गावातले पण उमेदवार उभे आहेत. उमेदवार आहे की पंचायत समिती. आता साधारणतः आमच्या गावात कसं विचार केला तर आमच्या गावचा उमेदवार आहे म्हटल्यावर आम्ही त्या गावच्या उमेदवाराला 101% मदत करणार हे ठरलेलंच आहे. हो, आज ना उद्या तो माणूस आमच्या गावचा आहे, हक्काचा माणूस आहे. आम्ही त्याच्याकडे जाता येईल आम्हाला नाही त्याच्याकडे की बाबा खरोखर आमचे प्रश्न अडचणीचे आहेत हे काय म्हणून आम्ही गावच्या माणसाला सहकार्य करणार 100% 101% करणार. मग तो आमचा कुठल्याही विरोधी पार्टीचा असू दे ना तर संपादक पार्टीला असू दे. आमच्या गावचं साधारणतः राजकारण असं आहे साहेब कने, गावचा माणूस आहे तालुक्याला लेवलला जर जात असेल तर त्याला पूर्ण गावचा पाठिंबा राहतो आहे. हे एवढं मी सांगतो मग इच्छितो. गावचा माणूस एक राजकारणी होतो आहे, मोहर जातो आहे, चांगल्या गावच्या प्रगती होईल एवढंच म्हणायचं आहे आम्हाला. आणि प्रगती त्यांनी करत राहावी, आम्ही सहकार्य करत राहणार त्यांना. काय आता तरी तुमच्या गावातले पण आहेत की उभे आहेत, दुसऱ्या गावातले आहेत? दुसऱ्या वेळेला आम्ही आमच्या गाववाल्यांना पहिलं प्राधान्य देणार. आमचे शेजारी आहेत, आमचे चांगले संबंध त्यांचे, आमच्या घरच्यासारखे आमचे संबंध पूर्वीपासून आहेत. ते काय आता उमेदवार आहेत म्हणून असं नाही, पूर्वीपासून आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही एका गल्लीमध्ये लहानाचे मोठे झालो ते नाही आम्ही, आणि त्यामुळे आमचे संबंध हे चांगले आहेत. माणूसही चांगला आहे, व्यवस्थित आहे, तसं काय ह्याचा माणूस नाही आहे तो. आता आमच्या ग्रामपंचायतीला इलेक्शनला निवडून आले, काय असा काही अडचणी असल्या तर दूर करायला सक्षमपणे उभे राहणारे माणूस आहेत ते.